नमस्कार मंडळी. मंडळी, कोणत्याही नवीन कलेचा शोध हा निसर्गाच्या प्रेरणेतूनच मिळत असतो. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या गोष्टीच वापरून अथवा त्या गोष्टीत बदल करूनच आपण आनंद मिळवत असतो. निसर्ग स्वतः एक कलाकार आहे, पण निसर्गात आपण काही टाकाऊ वस्तू देखील टाकत असतो. अशा विविध नवनिर्माण करणाऱ्यांना आपल्या बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडल्याच्या कार्यक्रमात नेहमी आपण बोलवत असतो. नमस्कार मंडळी, मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले. दुचाकीवर जवळच्या अंतरासाठी सरकारी वाहनांपेक्षा जलद प्रवास करता येतो, त्यामुळे वेळेची बचत होते. बहुतांश लोकांना बाईक चालवता येत असली तर ती चालवणं अवघड असतं आणि दीर्घ पल्ल्यासाठी चालवणं ही मोठी ऊर्जा खर्च करणारी गोष्ट आहे. अशाच तरुण ऊर्जेने संपृक्त अशा पाहुण्यांकडून त्यांच्या ठायी असणाऱ्या विविध कलागुणांची माहिती आज आपण घेणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले. पण त्यासाठी पाहूया ही एव्ही. बाईक किंवा दुचाकी स्टंटिंग म्हणजे दुचाकीचा वापर करून विविध प्रकारच्या कसरती करणं. या कसरती करताना एक वेगळीच कुशलता लागते. त्या दुचाकीचं पूर्ण ज्ञान तर लागतंच, पण त्याचबरोबर बॅलन्स म्हणजे समतोल राखणं गरजेचं असतं. या कसरती करताना दुचाकी पडू न देणं हे कौशल्याचं काम असतं. या कसरतीमध्ये व्हीलिंग, स्टॉपिंग, बर्नआउट सारख्या कसरती केल्या जातात. या सगळ्या गोष्टी सुरक्षेची काळजी घेऊनच केल्या जातात. Soundstripe. मंडळी, बाईक स्टंट करण्यासाठी दुचाकी या हलक्या वजनाच्या पण साधारण 250 सीसीच्या असाव्यात असं बोललं जातं. हलक्या दुचाकींमुळे कसरती करणं सोपं जातं, पण त्याचबरोबर दुचाकी पडली तरी तिला काही होऊ नये म्हणून काही फ्रेम तिला लावल्या जातात. त्यामुळे दुचाकीबरोबर दुचाकी स्वारांचंही संरक्षण होतं. एवढं ऐकून तुम्हाला पाहुण्यांची गप्पा मारायची उत्सुकता लागून राहिली असेलच, नाही का? चला तर मग आपण स्वागत करू आजच्या पाहुण्यांचं. त्यांचं नाव आहे सचिन खेंगले यांचं. सचिनजी, आमच्या बियॉन्ड थॉट्सच्या मंचावर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मी सगळं बघतोय आणि आमचे प्रेक्षकही बघतायत. बाईक स्टंट म्हणजे बोलायला ठीक आहे, पिक्चरमध्ये बघायला ठीक आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात तो करताय, नंबर 1चे खेळाडू आहात. मला सांगा, हे सुचलं कधी? ह्याची प्रेरणा काय? म्हणजे असं का वाटलं आपण बाईक स्टंट म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे करिअर? थोडं मागे जाऊया. मी खूप लहान होतो आणि त्या टायमाला मला कार, बाईक असे खेळण्याचा खूप शौक असायचा त्या टायमाला. ओके ओके. तर माझे वडील होते, ते मला प्रेरणा द्यायचे की तुला गाड्यांचा शौक तर आहे, पण तुला जास्त ना त्याच्या चाकांचा म्हणजे व्हीलचा खूप मला आवड यायची. आणि तीच प्रेरणा घेऊन मी वाढत गेलो आणि नंतर मला कळालं की त्या व्हीलच्या सोबत काहीतरी करू शकतो. तर तुम्ही बघता हे व्हीली, त्या व्हीलची प्रेरणा घेऊन मी ती व्हीली करतो आजच्या डेटमध्ये आणि खूप मजा येते आणि काहीतरी नवीन शिकायला भेटतं रोज. तुम्हाला मजा येते, पण आम्हाला धडकी भरते ॲक्च्युअली खरं बघून. पण मला एक सांगा की हे सगळं करायला तुम्ही व्हीली करताय, खरं स्टंट, आणि मला असं वाटतं जीवावर बेतणार आहे तो. बरोबर. तर घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा काय मिळाला? मुळात मिळालाच कसा? स्टार्टिंगला हे सगळे म्हणजे सपोर्ट असं काही भेटत नव्हतं, कारण की ह्याच्यावर करिअर बनवणं हे कोणी विचार पण नाही करणार. तर माझ्या वडिलांना हमेशा म्हणजे वाटायचं की काय करणार हा पुढे, कसं करणार, कारण की मी जेव्हा हे सगळं चालू केलं होतं एक सायकलपासून चालू केलं होतं. ओके. तर त्या टायमाला ते बघायचे, त्यांना वाटलं हा छंद फक्त थोडं लिमिटपर्यंत राहील आणि हे निघून जाईल. पण जसे जसे मी लोकांना भेटत गेलो, हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला माझ्या लाईफमध्ये. खूप लोक भेटले जे बायकिंगच्या रिलेटेड भरपूर काही कामं करायचे, भरपूर प्रयोग करायचे. तर त्यांच्या थ्रू मला प्रेरणा भेटत गेली आणि कॉन्टॅक्ट्स भेटत गेले की याच्यामध्ये हे लिमिटेशन्स नाही आहेत, ह्याला तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता, ह्याला करिअर डेव्हलप कसं करू शकता आणि हे सगळं करून पण सेफ कसं राहू शकता. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट त्यांनी मला शिकवली आणि तसाच हा प्रवास चालत राहिला आणि आतापर्यंत अजून चालतोच आहे. नाही, पण सचिनजी कसं आहे, खरे आव्हानात्मक क्षेत्र आहे. हां. तर
कसं बघता क्षेत्राकडे, म्हणजे एक करिअर म्हणून किंवा आव्हानं कशी काय पेलतं, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? मला जर तुम्ही असं बघायला गेलं तर प्रेरणा माझ्या आईवडिलांपासूनच भेटते. त्यांनी भरपूर हालाकीच्या दिवसातून काम केलं त्यांनी. तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यांना काहीतरी वेगळं द्यायचं होतं नेमकं. तर काय करू शकतो, तर माझ्याकडे एक खूप चांगली स्किल होती, बाईक चालवणं, बाईक बनवणं. अजून बाईक बनवता? बाईक बनवतो पण, म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्याकडे भरपूर बाईक्स आहेत. कंबाईन जर बघायला गेले तर आमच्याकडे 50-60 बाईक्स असतील टीममध्ये, कंबाईन बाईक्स. आणि तुमच्या स्वतःच्या? स्वतःच्या माझ्या 15 ते 20 माझ्या स्वतःच्या बाईक्स आहेत. बापरे. तर सगळ्या डिफरंट लेवलच्या आहेत. त्यांना मी बनवतो, सांभाळतो, त्यांच्यासोबत बसतो, उठतो, सगळं त्यांच्यासोबत, म्हणजे पूर्ण टाइम माझा त्याच्यामध्ये थोडक्यात जातो. तुमचे फ्रेंड क्लोज बी सगळे ते आहेत जास्त. सगळं तेच आहेत. आणि जर तुम्ही बघायला गेले माझे सगळे फ्रेंड्स बायकिंग रिलेटेडच आहेत. असे अख्ख्या भारतात आम्ही सगळे जे मित्र आहेत, परिवार आहेत, तो सगळा बायकिंग रिलेटेड, मोटर स्पोर्ट्स रिलेटेडच आहे. असे खूप मजा येते, बोलणं होतं. तर हे कसं वाढत जातं एव्हरी डे, म्हणजे रोज बोलणी होतात, म्हणजे सगळे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर बोलणी वाढतात, समजतं की काय नवीन टेक्नॉलॉजी आउट ऑफ इंडिया आहे, ते आम्ही अडॉप्ट केली पाहिजे, आम्ही कसं पुढं जाऊ शकतो. तर ह्या गोष्टींवर आम्ही भरपूर प्रयोग करतो. मला सांगा, स्टंट तुम्ही करता बाईकचे, पण त्या बाईक स्टंटमध्ये किती प्रकार आहेत का मुळात त्याच्यामध्ये? सगळे असे भरपूर प्रकार आहेत. स्टंट जर बघायला गेलं तर भारतामध्ये येऊन स्टंटिंगला येऊन फक्त 20 वर्ष झालेत. अच्छा. त्याच्या अगोदर सर्किट रेसिंग व्हायची, सर्किट रेसिंग होते, ऑफ रोडिंग होते, ड्रॅग रेसिंग होते. या रेसिंगला 50 वर्ष झालेले आहेत. पण स्टंट्स हे काहीतरी नवीन गोष्ट आहे, नवीन एक प्रयोग आहे. आणि ह्या गोष्टीला आम्ही अडॉप्ट केलं आहे, कारण की ह्याला लिमिटेशन्स नाही आहे. ओके. एक नॉर्मल मुलगा पण 100 सीसीची बाईक घेऊन प्रॅक्टिस करू शकतो. जसे तुम्ही ड्रॅग रेसिंग, डर्ट रेसिंग हे सगळे जर बघितले, त्यांचे एक लिमिटेशन्स आहे. तुम्हाला मिनिमम 600 सीसी या 1000 सीसीच्या बाईक्स लागतात. छोट्या बाईक्सला तिकडे कोणी एवढे खूप जज करतात लोक, पण स्टंटिंगमध्ये असे कोणी जज नाही करत. तुमच्याकडे 100 सीसीचे आहे, 200 सीसीचे आहे, 300 आहे, 400 आहे, 1000 आहे, कोणत्या पण लेवलची बाईक आहे, तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला पैसा मोजायला लागणार तेवढा. मला सांगा, साधारण मग ह्यात स्टंट करताना तुम्ही तर सुरुवात केली लहानपणापासून, हां पण मग काय काळजी घेतली की, आणि तुम्हाला कधी कळलं की आपलं हे येतंय हां बाईकवर? कधी कळलं तुम्हाला हे? नेमकं हे असं झालं की जेव्हा परीक्षा सुटलेली माझ्या शाळेतली, आणि बाईक घेऊन आम्ही, सायकल घेऊन आम्ही निघालो असंच. तर त्या टायमाला एक मुलाला बघितलं की तो पुढचं चाक उचलत होता. ओके. तर बोललं चला आपण पण ट्राय करूया, जरा मजा येते, लोक टाळ्या वाजवतात आणि खूप मजा येते त्यांना बघून, चला आपण पण करूया. आणि त्या टायमापासून जेव्हा मी 6वीला होतो, तर त्या टायमाला बोललं चला आपण हे प्रयोग करूया, काहीतरी मजा येते बघून. मग थोडं ट्राय करत गेलो, आणि मग मित्रांपरिवार वाढत गेला, त्यात आम्ही सोबत प्रॅक्टिस करत गेलो, पडलो, भरपूर पडलो, आणि तरी ट्राय केलं आम्ही. त्या टायमाला ना सेफ्टी गिअर्स घालायचो आम्ही, काय पॅडिंग नाही, काय नाही, चप्पल सँडल घालून आम्ही करायचो ते. खूप लागलं असेल त्यावेळेला? भरपूर लागलं, घासलो, कधी काय तुटलं नाही, नशीब वरच्याचे, कधी असं तुटलो नाही कधी. पण असे प्रयोग करता करता की कळालं की हा चला आज पुढचं चाक उचलतोय, दुसऱ्या दिवशी मागचं चाक उचलूया, चला आता पुढचं मागचं चाक उचललं, आता बाईक सायकलवर उभं राहूया. मग हा छंद वाढत गेला, मुलं आता सायकलवर गेला, आता बाईकवर पण करूया. मग पप्पांची स्कूटर चोरी करायची घराखालून, आणि पैसे थोडे चोरी करायचे घरातून. तर हे छंद स्टार्टिंग जर बघितलं तुम्ही, एक श्रीकृष्णासारखंच झालं. तर आणि खूप मजा केली याच्यामध्ये. पण मला सांगा सचिनजी, की तुम्हाला घरच्यांनी पहिल्यांदा कधी बघितलं, वडिलांनी कधी बघितलं, आणि तू वैतागले का, काय रिॲक्शन होती? मी ट्युशनला बंक मारून गेलेलो, तेच तुम्हाला सांगतो, हे प्रयोग एक्सपेरिमेंट करण्यासाठी. सायकलचे स्टेशन तेव्हा आमच्या इकडे कोपरखेरणा स्टेशन, घनसोली स्टेशन एमटी राहायचे. हमेशा मी हे काळजी घ्यायचो की रस्त्यावर नाही करायचं, मला कुठेतरी अशा जागेवर करायचं जिथं लोकांपासून लांब आहे आम्ही, कारण की सायकल जरी आहे ती सुटली कोणाला लागू शकते. तर त्या टायमाला आम्ही बंक मारून जायचो. तर माझे पप्पा बोलायचे हा लवकर का चाललाय, म्हणजे हमेशा, म्हणजे 1-2 महिन्यापासून मी लवकर जायचो आणि चांगलं बंक मारलेलं मी. तर ते ट्युशनला गेले, बोलते सचिन आलाच नाही. तर ट्युशनमधल्या एक मुलीने सांगितलं की सचिन तो तर स्टेशनला आहे, सायकल उडवतोय. मग ते मला बघायला आलेले. तर तो फर्स्ट एन्काउंटर होता म्हणजे वडिलांसोबत. त्यांनी मला बघितलं की हा करतोय काय, नेमकं काहीतरी नवीन आहे. तर त्या टायमाला भरपूर फटके खाल्ले, भरपूर फटके खाल्ले. आणि पप्पांनी प्रॉमिस केलं की आता उद्यापासून तू हे करायचं नाही. बोला हा ठीक आहे, नाही करणार. पण मावळी बुद्धी. दुसऱ्या दिवशी परत गेलो आणि चालू तेच. तर तसाच प्रवास वाढत गेला. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं आहे का, म्हणजे सचिनजी खूप इझिली सांगतात, मजे सांगतात, पण हे ऐकताना सुद्धा माझ्या अंगावर काटा आला. कारण हे बोलणं सोपं आहे, करणं खूपच कठीण आहे. शेवटी तुमची जिद्द, एकाग्रता फार महत्त्वाची आहे. असो, पण ह्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडे.
तर ब्रेकनंतर मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या आणि वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. आणि आपल्यासोबत आहेत बाईक स्टंटमधले नंबर 1 खेळाडू सचिन खेंगले. सचिन, मला सांगा की स्टंटिंगमधला एखादा किस्सा आहे का जो तुमच्या लक्षात आहे, फार भयानक होता किंवा अविस्मरणीय असा काही? असे भरपूर किस्से आहेत, पण माझा एक आवडता किस्सा मी तुम्हाला सांगतो. गोव्यामध्ये एक कॉम्पिटिशन होती IBW करून. आम्ही तिकडे आमची पूर्ण टीम घेऊन गेलेलो. अच्छा. आणि ती टीमची कॉम्पिटिशन होती. मी भरपूर कॉम्पिटिशन केले, ते सगळे इंडिव्हिज्युअल असायचे, पण ती कॉम्पिटिशन अशी होती की ती टीमला घेऊन करायची. तर आम्ही भरपूर 10-15 लोक इकडून बाईक ट्रान्सपोर्ट केले, कारमध्ये गेले, काही बाईक चालवत गेलो, भरपूर मजा आली. तिकडे गेलो, फॉर्म भरला. आम्हाला फॉर्म भरून देत नव्हते. का? कारण की जे जजेस होते ते माझे रायव्हल्स होते, म्हणजे ते माझे सिनियर्स होते, पण एका टायमाला मी त्यांना त्यांच्याच कॉम्पिटिशनमध्ये हरवलेलं. तर ते मला खूप जिद्द करून आणि लोकांच्या मागे लागून मला तिकडे ना त्या कॉम्पिटिशनमध्ये फॉर्म भरला मी कसा बसा, ते झालं. आणि त्याच्यानंतर जे कॉम्पिटिटर्स होते ते जजचे खास होते. अच्छा. तर थोडीशी पॉलिटिक्स तर होणार तिकडे, पण मी माझ्या टीमला त्या टायमाला खूप सावरलं की हे बघा, आपण जे पण करतोय आपण खऱ्या मनाने करूया. आपल्याला पॉईंट्स जास्तीत जास्त कमवायचे तिकडे, काही चिटिंग नाही करायची, आणि आपल्याला एकत्र युनिटी म्हणूनच राहायचं आहे. तर हा किस्सा तुम्हाला सांगतो एवढा मजेदार होता. पहिल्या क्वालिफायर्स आम्ही पार झालो. ओके. मग फायनल्सला जेव्हा पोहोचलो, दुसऱ्या दिवशी फायनल्स होती, त्याच्या अगोदर मला जजेसने सांगितलं की तुमचे पॉईंट्स ज्या खूप कमी आहेत, तर तुम्हाला जास्त जर पॉईंट्स जर हासिल करायचे असले तर तुम्हाला काहीतरी नवीन ट्रिक दाखवायला लागेल. तर तुम्ही बघू शकता मी त्या हँडलवर उभा राहतोय. ती ट्रिक सगळ्यात डेंजरस ट्रिक आहे, कारण की तुम्ही कम्प्लिटली बाईकच्या वर येताना हँडलवर उभा राहता. तर मला मित्रांनी बोललं की काय करायची गरज नाही, क्रॅश झाला, लोकांमध्ये गेले, तर आपण सगळे पॉईंट्स लूज करून टाकू. फर्स्ट नाही, सेकंड नाही, थर्ड तर येऊ, काहीतरी प्राईज जिंकू, मजा करू गोव्यामध्ये, या जायचे आपल्याकडे पैसे राहतील. कारण की आम्ही ट्रान्सपोर्टेशन पण भरपूर हालाकीने केला. पैसे घरातून जमा केले, बाईक्स विकल्या काही, आणि कामं केली कोणी. तर एकदम खराब परिस्थितीमध्ये आम्ही ट्रॅव्हल केलेली ती. जास्त पैसे पण नव्हते. हॉटेलमध्ये आम्ही एकच हॉटेलमध्ये 10 लोक राहत होतो, आणि म्हणजे खूप टाईम खराब चालला होता तो. मग त्यांनी मला सांगितलं की ती ट्रिक करू नको. मी बोललो अरे ती ट्रिक केली तर आपल्याला भरपूर पॉईंट्स भेटतील, त्या ट्रिकला कमीत कमी 10 ते 15 पॉईंट्स जास्त भेटतील आपल्याला. तर एका मित्राने सांगितलं, माझा एक खूप जवळचा एक रायडर आहे, त्यांनी मला सांगितलं की कर बिंदास, हारलो तर हारलो, बघूया आपण नंतर, काय नाही होत. तर कॉम्पिटिशन चालू झाली, सगळ्यांचे प्रयोग झाले, सगळ्यांचे परफॉर्मन्स झाले. मग आम्ही सेकंडलाच आम्ही होतो. सगळ्यांनी एकदम कंबाईंड ट्रिक्स केले, एकदम प्रॉपर विथ सिंक्रोनायझेशन, प्रॉपर सगळ्यांनी एकसाथ बाईक उचलल्या, एकसाथ ड्रॉप, सगळं एकदम प्रॉपर चाललं. मग लास्ट आलं माझ्यावर की सचिन आता तर करायचं आहे, बोललं सगळं बरोबर झालंय, पॉईंट्स मस्त गॅदर झालेत, फक्त ही लास्ट आपण जर ट्रिक केली ना, आपण विचारांच्या पलीकडे जाऊया. मग ती लास्ट ट्रिक मी ती हँडलवर केली, 4 सेकंड मी त्याला होल्ड केली, गाडी सरळ गेली, 4 सेकंडपर्यंत होल्ड केली. ड्रॉप व्हायच्या टायमाला मी बरोबर सीटावर आलो, आणि ट्रॅक संपणारच होता, त्याच्या अगोदर मी टर्न मारून गाडी थांबवली. गजर झाला, टाळ्यांचा, शिट्ट्या झाल्या, आणि मित्र तिकडून ओरडायला लागले. म्हणजे भरपूर तो प्रसंग जबरदस्त होता माझ्यासाठी. त्याच्यामुळे आता सांगताना ती मी व्हिज्युअलाइज करू शकतो काय झालं असेल तिकडे. भरपूर त्या टायमाला म्हणजे माझ्या अंगाला काटा येतोय की ते परत तुम्ही मला हे प्रश्न विचारला, आणि ते उभरून येतंय बाहेर की मी सांगू. तर मी थांबलो. आम्ही मग असं हग केलं एक दुसऱ्यांना, सगळं एकदम मजेशीर झालं. मग तिकडून आम्ही हॉटेलला निघालो आणि मग बोललो चला, जे आपण विचार केलेलं सगळं पार पाडलं आपण, आता हारलो जिंकलो काही मतलब बनत नाही. आणि मग आम्ही हॉटेलला बसलो, जेवायचा टाईम झाला आहे. मला एक फोन आला, सर तुम्ही कुठे आहेत? बोललो सर हॉटेलला आहे. तुम्ही लवकर या वेन्यूवर. बोललो काय झालं? तुम्ही जिंकलेत. बोललं पोझिशन काय आमची? बोललं ती सांगता नाही येणार, पण तुम्हाला यायला लागेल फटाफट. आम्ही सगळं जेवण बिवण सोडून मग पळालो तिकडे, जसे चड्डीत होते, काही पॅन्ट्समध्ये होते, पण हेल्मेट जॅकेट घेऊन निघालो, कारण की आम्हाला माहित होतं आम्ही जिंकलोय, तर हे 2 गोष्ट आम्हाला कॅरी करायच्यात. पोचलो तिकडे आणि एकदम उत्सुकताने एकदम एक दुसऱ्याला बघतोय, काय होईल. फर्स्ट रनरअप झाला, सेकंड रनरअप झाला. बोला अरे फर्स्ट तर नाही ना आपण? बोला असू पण शकतो. आणि तिकडून आवाज झाला की टीम आयस्टंट, म्हणजे आमची जी टीम आहे, तुम्ही फर्स्ट आहेत. आम्ही जे धावत वर गेलो, स्टेजच्या पाया पडलो, आणि दीपा मलिक मॅम होते आम्हाला, त्यांनी आम्हाला पुरस्कार दिला. आणि तो दिवस खूप जबरदस्त होता. आत्तापर्यंत मी तो दिवस विसरू नाही शकत. क्या बात आहे. मला सांगा, तुम्ही आता हे स्टंटिंगचं तुम्ही शिक्षण कुठे घेतलं नाही? नाही,
पण तुम्ही प्रशिक्षण देत असाल ना लोकांना, मी प्रशिक्षण देतो. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय टिप्स असाल, काय करायला पाहिजे लोकांना? सगळ्यात पहिले तर मी टिप्स देतो की कोण पण रायडर माझ्याकडे शिकायला येतो, मी त्याला सेफ्टीच्या बद्दल भरपूर ज्ञान देतो. हेल्मेट घाला, ग्लव्स घाला, जॅकेट घाला, ही सगळी जी गोष्ट आहेत आपण जेव्हा पण बाईकवर बसायच्या अगोदर हे तुम्हाला पाळलेच पाहिजे. जर तुम्ही नाही पाळत तर तुम्ही बायकर नाही आहे आणि तुम्ही माझ्याकडे शिकायला पण येऊ नका. भरपूर लोक विदाऊट हेल्मेट पण आले तर मी त्यांना हेल्मेट आणि जॅकेट मी माझ्यातर्फे मी प्रोव्हाइड करतो विदाऊट एनी ॲडिंग एक्सपेन्स. म्हणजे मी त्यांच्याकडून काही पैसे घेत नाही त्या गोष्टीचे, कारण की सेफ्टी ही सगळ्यांचा हक्क आहे. सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. भरपूर लोकांचे ॲक्सिडेंट होतात. जर तुम्ही बघायला गेले भारतात हर 10 सेकंडमध्ये एक ॲक्सिडेंट होतं, ते आपल्याला थांबवलं पाहिजे कशा ना कशा तरी. तर सगळ्यात पहिलं मी सेफ्टीच्या बद्दल त्यांना नॉलेज देतो. त्याच्यानंतर व्यतिरिक्त जी बाईक आहे, कशी आहे, मेक आहे, कशी बनलेली आहे, मॅन्युफॅक्चर काय, ते नंतरची गोष्ट आहे. पण सगळ्यात पहिली मी सेफ्टी देतो. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण कुठलीही गोष्ट करताना त्याचे प्रिकॉशन फार महत्त्वाचे आहेत. खूप खूप. क्या बात आहे. मला सांगा, आता यापुढे तुमच्या डोक्यात कुठले प्रोजेक्ट्स आहेत सध्या? आता सध्या तरी मला हे जे स्कूल आहे त्याला वाढवायचं आहे. मी जे शिकवतो लोकांना ते अजून पण स्कूलपर्यंत मला पोचवायचं आहे. ओके. शाळेत जाऊन पोरांना सिग्नलचं महत्त्व, स्पीड ब्रेकरचं महत्त्व, परत गिअर्सचं जसं मी तुम्हाला सांगितलं, हेल्मेटचं महत्त्व, बाईक चालवायची कशी, बाईक काय आहे, हे सगळी जी गोष्ट आहे त्यांना एकदम प्रॉपर व्हिज्युअलाइज करून सांगायचं आहे की नेमकं आपण कधी पण बाहेर पडतो, तुमचे वडील जरी बाहेर पडतात तुम्हाला स्कूलमध्ये सोडायला येतात, त्यांना हे सांगायचं सगळे प्रिकॉशन घ्यायला. कारण की आपण बघतो की सिग्नल एकदम इझिली तोडतो आपण, पण जर टाईम खराब असला काही पण होऊ शकतं. तर ही सगळी गोष्ट मला आधी स्कूलपासून पोचवायची. क्या बात आहे. मी लोकांना तर शिकवतो, पण स्कूलवर जर गेलो आपण, स्कूलमध्ये लोकांना पोरांना शिकवायला छोट्या, तर त्यांच्या मेंदूमध्ये हे राहतं आणि ती लोक अजून त्याच्या मागे विचार करतात. मंडळी, तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल आणि खास करून मी जर असं म्हणे वाहतूकचे सगळे पोलीस, आमचे पोलीस बांधव हे हा कार्यक्रम बघत असतील तर नक्कीच मला वाटतं तुमच्या नवीन नवीन कॅम्पेनमध्ये, सेफ्टी कॅम्पेनमध्ये सचिनला नक्कीच इन्व्हॉल्व करा. तुम्हाला त्यात फायदाच आहे. व्हिडिओ ब्रेकनंतर तुमच्या आवडत्या कार्यक्रमात बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले. ब्रेकनंतर मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले. आणि आपल्यासोबत आहेत बाईक स्टंटमधला नंबर 1 खेळाडू सचिन खेंगले. सचिनजी, मला सांगा की या क्षेत्रात येण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे लोकांना? म्हणजे मुळात करिअर करायला पाहिजे की नको, किंवा काय त्याचं फ्युचर आहे, काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही जर ह्याला बघायला गेलं, स्टंटिंगमध्ये भरपूर सारे क्षेत्र आहेत. काही लोक शूटिंग लाईन चूज करतात ॲज अ स्टंटमॅन. ओके. काही लोक रेसिंग चूज करतात. काही लोक एक असं प्रोफेशन चूज करतात त्याच्यामध्ये की जसं बाईक बनवू शकतो, बाईक मॉडिफाय करू शकतो. ओके. पण मी टीचिंग हे गोष्ट म्हणजे अडॉप्ट केली. ह्याच्यामागे रिझन हे आहे की मला खूप आवडतं काय पण शिकवायला बाईकबद्दल. मला बाईक बनवता येते, बाईक चालवता येते आणि बाईक उडवता पण येते. तर ही सगळं गोष्ट माझ्याकडे आहेत. तर मी लोकांपर्यंत पोहोचवायचं हे मी माझा करिअर याच्यामध्ये डेव्हलप करतोय. कारण की मी भरपूर बाईक्समध्ये काम केलं, भरपूर. मी बाईक विकल्यासुद्धा आहे, ओके. बाईक ढकलल्यासुद्धा आहे, बाईक धुतल्या पण आहेत. मी भरपूर कामं केलेत ह्या बाईकिंगमध्ये. आज किती वर्ष झाली तुम्हाला या क्षेत्रामध्ये, बाईकिंग स्टंटमध्ये? बाईकिंग स्टंटमध्ये मला 16 वर्ष आलेत. ओके. जेव्हा मी 14 वर्षाचा होतो तेव्हापासून करतो, पण त्या टायमाला समजावणारं नव्हतं कोणी. पण आता आहे, ट्युटर आहेत, भरपूर आहेत. मला सांगा सचिनजी, आता तुम्ही बाईक बनवता तर नवीन काही गोष्टी बाईकमध्ये ॲड करून थोडंसं फ्युजन केल्यानंतर बाईक कंपन्या तुमच्याकडे कधी अप्रोच झाल्यात का? भरपूर मला बाईक कंपन्यांनी भरपूर अप्रोच केलं आहेत. मी तिकडे जाऊन त्यांना पण मॉडिफिकेशन म्हणजे त्यांच्या बाईकला अजून युनिक बनवण्यासाठी त्यांना आयडियाज दिल्या त्या. ती वेगळी गोष्ट आहे, ती लोक नाही ऐकत. पण आयडिया देणं आपलं काम आहे. बिईंग ए रायडर, मी रायडर पण आहे. तर बिईंग ए रायडर माझी ड्युटी आहे की त्या बाईकमध्ये ॲडिशनल अशा गोष्टी ॲड कराव्या की ते लोकांसाठी पण सेफ आहे आणि कंपनीसाठी पण सेफ आहेत त्या. अच्छा. पण वरच्यालाच माहीत, काही ना काहीतरी चेंज होत राहतं. हरकत नाही. मी तुम्हाला एवढंच म्हणेन की स्वतःचं काहीतरी नवीन सुरू होईल. तुम्ही स्वतःची तुमची सचिन खेंगली बाईक नवीन बाजारात अशी मी आशा व्यक्त करतो. थँक्यू सर. मला सांगा सचिनजी, इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं? कारण हा मंच आमचा नेहमीच नवीन नवीन काहीतरी वेगळं करणाऱ्या लोकांना इथे बोलवत असतो आणि त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांना पोहोचवत असतो. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? तर एकदम फ्रँकली सांगतो, ही सह्याद्री जी चॅनल आहे मी त्यांचं खूप आभार मानतो मला इकडे बोलवण्यासाठी. तर जेव्हा मी लहान होतो त्या टायमाला गजर न ऐकता तर सह्याद्रीची पहिली वाहिनी ट्यून ऐकायचो मी आणि ती मला मोटिवेट करायची. तर आज मी इकडे आलोय तर मला वाटतं की मला अजून फ्युचरमध्ये भरपूर मोटिवेट करणार आहे. सचिन, आज तुम्ही आलात
आणि आमच्या प्रेक्षकांना एक वेगळा प्रकार, म्हणजे खरं तो जीवावरचा असला तरी वेगळा धाडसी प्रकार दाखवलात, त्याबद्दल बियॉन्ड थॉट्सच्या मंचातर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. म्हणजे आता सचिनजींशी गप्पा मारताना कळलं असेलच की ह्या कसरती करणं अत्यंत अवघड आहे, पण त्या आपल्या संरक्षणाची काळजी घेऊन केल्या जातात हे तथ्य आहे. त्यात जॅकेट, हेल्मेट, अँकल शू, नी प्रोटेक्टर अशा गोष्टी वापरल्या जातात. त्याचप्रमाणे ह्या कसरती शिकण्यासाठी यंत्रसुद्धा असतात. आपल्या पाहुण्यांनी या यंत्राद्वारे जवळपास 500 लोकांना ह्या कसरती शिकवल्यात. तर या पाहुण्यांकडून आपण जाणून घेतलं. सचिनजी, हा कार्यक्रम संपवायच्या आधी तुमची स्टंटची एखादी कसरत आम्हाला बघायला नक्की आवडेल. नाही, एवढं सगळं असून सुद्धा आपण लक्षात ठेवा की दुचाकीवरच्या कसरती या योग्य प्रशिक्षण आणि संरक्षक साहित्याशिवाय करू नका, नाहीतर ते जीवावर बेतू शकतं. सचिनजी इथे आलात आणि आम्हाला खूप छान वेगळा प्रकार लोकांसमोर मांडून दाखवला, त्याबद्दल तुमचे बियॉन्ड थॉट्सच्या मंचातर्फे खूप खूप आभार. मंडळी, आपल्या कार्यक्रमाचे मागील सर्व एपिसोड बघितले तर लक्षात येईल मनुष्य किती वेगवेगळ्या प्रकारे आपला आनंद शोधत असतो आणि प्रेक्षकांनाही तो देत असतो. इतकं नाविन्य आपल्या मागच्या भागातून नक्कीच बघितलं आहे की आपल्या महाराष्ट्रातला तरुण किती ऊर्जेने संपृक्त आहे. ही ऊर्जा इथे थांबणार नाही आहे. असे अनेक तरुण आपल्या विचारपीठावर येत आपली कला अभिव्यक्ती दाखवत राहणार आहेत. तेव्हा आम्हालाही कळवा आजवरचे कार्यक्रम कसे झाले ते. आम्हाला नक्की सांगा इतर कलाकारांबद्दलही. आणि असाच वेगळा विचार करणाऱ्या माणसांच्या शोधात आपण असतोच. त्यांना विचारमंच मिळावा, आपली कला अभिव्यक्ती दाखवण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश असतो. असा वेगळा विचार करणारे तुमच्या संपर्कात नजरेत असतील तर आम्हाला नक्की कळवा. आणि आमचा ईमेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. आणि त्याचबरोबर आमचं सोशल मीडियावर अकाउंट पण आहेत जे आपण स्क्रीनवर बघू शकता. जर काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम बघायला विसरला असाल तर काळजी करू नका. आमच्या दूरदर्शन सह्याद्रीचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर जा, हा कार्यक्रम बघा. आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया, तोवर आनंद वाटत जाऊया, मात्र मास्क घालून. पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री. धन्यवाद.